नमस्कार मित्रांनो, मी निहार राऊत. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी फलहारिणी अमावस्या आणि शनी जयंती याविषयी तुम्हाला धर्मशास्त्रीय विधान व महत्त्व, पूजा अर्चा याविषयी शास्त्रीय निर्णय सांगणार आहे. त्यानुसार आगामी काळात म्हणजे या वर्षी 2020मध्ये मे 21 आणि 22ला फलहारिणी अमावस्या ही 21 तारखेला आहे व 22 तारखेला शनी जयंती किंवा शनेश्वर जयंती म्हणून सांगितले आहे. या दिवशीचं विधान, शास्त्रीय विधान काय आहे किंवा या दिवशीचं महत्त्व काय आहे ते मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात प्रथम जी फलहारिणी अमावस्या आहे म्हणजे गुरुवारी 21 मेला जी फलहारिणी अमावस्या आहे त्याविषयी मी तुम्हाला आता धर्मशास्त्रीय विधान आणि तिथीकृत्यात असलेले शास्त्र वर्णन करतो. तर तिथीकृत्यामधील वाक्य मी तुम्हाला आज वाचून दाखवतो. फलहारिणी अमावस्येविषयी सांगताना असं सांगितलेलं आहे, वैशाख जिषितकालीन व्यापी अमावस्या तिथो कर्मफलप्राप्तार्थ ऋतुफल निवेदनपूर्वक कालीपूजा कुर्यात. अशुभ फळ हरण करण्याकरिता व शुभ फळ प्राप्तीकरिता फलहारिणी कालिका अमावस्या म्हणून ओळखले जाते. तर फलहारिणी अमावस्या खरं तर आपल्या महाराष्ट्रात अशी अपरिचितच आहे. मात्र हिंदू शास्त्रामध्ये या वैशाख कृष्ण अमावस्येला फलहारिणी अमावस्या म्हणून संबोधले जाते. त्याचबरोबर ही फलहारिणी अमावस्येची गणना या अनुसार असते की जी अमावस्या निशिकाली अर्थात ह्याचा अर्थ मध्यरात्री, जी मध्यरात्रकालीन अमावस्या असते त्या मध्यरात्रकालीन अमावस्येलाच फलहारिणी अमावस्या म्हणून संबोधले आहे. आणि आपल्या चांद्री गणना म्हणजे चंद्रगणना अनुसार वैशाख मासातील आणि शौर्यगणना म्हणजे सूर्यगणना अनुसार ज्येष्ठ मासातील ही कृष्ण अमावस्येला या अमावस्या फलहारिणी अमावस्या म्हणून संबोधले आहे. तर या फलहारिणी अमावस्येचं धर्मकृत्य किंवा शास्त्र असं सांगते की फलहारिणीच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे उपोषणपूर्वक दक्षिणा कालिके या देवतेची उपासना करायची. आपल्याला माहीतच की आदिशक्तीचं सर्वात उग्र आणि अत्यंत तेजस्वी आणि सर्वात महत्त्वाचं स्वरूप म्हणजे हे दक्षिणा कालिका देवी. आपल्याला माहीतच आहे की कालीमाता हे आदिमाया आदिशक्ती देवी दुर्गेचं सर्वात उग्र व प्रचंड स्वरूप आहे आणि हिची उपासनेने अनेक साधकांना त्यांचे इष्टफलाची प्राप्ती होते, अष्टसिद्धी प्राप्त होऊन अंतिम मोक्षप्रद प्राप्त होते अशी दक्षिणा कालिका. आणि आपल्याला माहीतच आहे की भारतामध्ये जेवढं पुरातन आपले जेवढे पण धर्मशास्त्र आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वेद आहेत, उपनिषद आहे, तंत्रशास्त्र आहे, पुराण आहे आणि मग जे पण लोकाचारातील कथा असो, तर या सर्वांच्या मध्ये तंत्रसारामध्ये आदिशक्तीच्या या स्वरूपाला जास्ती वर्णन आपल्याला तंत्रशास्त्रात सापडते. जे 64 तंत्र आहेत, बृहत तंत्रसार या तंत्रसारामध्ये 64 तंत्राचा एकत्र सार आहे. पण कालिका तंत्र किंवा महानिवारणा तंत्र यामध्ये या कालिकेच्या स्वरूपाविषयी आपल्याला सर्वात व्यवस्थित सापडते. तर खरं तर ते खूप मोठं शास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये खूप अभ्यास करण्यासारखं आहे तंत्रशास्त्रावर. मात्र ही तंत्रशास्त्राची अधिष्ठात्री देवी दक्षिणा कालिका, काली याचा अर्थच कालावर म्हणजे जिच्या वेळेवर तिची मात आहे, जी महाकालावर पण अधिष्ठान करते. कारण की शिव ह्याला महाकाल आपण सांगतो आणि त्या महाकालावर पण जिचा ताबा आहे अशी ही काली, अशीच ही उग्र पार्वती म्हणजेच ही आपली दक्षिणा कालिका. आणि हिचीच उपासना आपल्याला फलहारिणी अमावस्येच्या माध्यमातून शास्त्रकाराने सांगितलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी फलहारिणी अमावस्येची पूजा आहे ही प्रथमतः जी लोकाचारात आली ती म्हणजे विवेकानंद, जे आपल्याला माहिती असते की स्वामी विवेकानंद ह्यांचे जे गुरु होते रामकृष्ण परमहंस, त्यांनी त्यांची जी पत्नी आहे शारदा देवी, त्या शारदा देवीमध्येच त्यांना काली मातेचं स्वरूप दिसलं होतं. आपल्याला माहीतच आहे की रामकृष्ण परमहंस हे परम कालीभक्त होते आणि त्या कालीभक्तांना त्यांच्या पत्नीमध्ये म्हणजे शारदा मातेमध्येच भुवनेश्वरीचं स्वरूप दिसलं होतं आणि त्या भुवनेश्वरी रूपामध्ये रामकृष्ण परमहंसाने त्या शारदा देवीची पूजा केली होती व फलहारिणी अमावस्या कालीविषयी त्यांनीच लोकाचारात ही पद्धत आणली होती. त्यापासूनच वैशाख कृष्ण अमावस्येला फलहारिणी अमावस्या म्हणून साजरी केली जाते. तर शाक्त परंपरेत या उत्सवाला किंवा या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक शाक्तजन, विशेष करून जे कालीभक्त आहेत, तंत्रशास्त्रामध्ये जे पूजा अर्चा करतात अथवा जे शाक्त आहेत ते शाक्त या दिवशी उपोषण करून रात्री निशिकाली अमावस्येच्या, जसं यावर्षीचं जी वेळ आहे ती रात्री 9:35 अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे. त्याच्यामुळे रात्री
9:35 नंतरच आपल्याला स्नानपूर्वक ही पूजा करायची आणि पूजा आपल्याला माहीतच आहे की ती सर्वात व्यवस्थित पद्धतीने करावी लागते. लॉकडाऊन असल्याकारणाने प्रत्येकांना ती करणं शक्य नसल्यास, कारण की कालीपूजा बहुतेक करून जे प्रतिष्ठित विग्रह प्रतिमा आहेत, म्हणजे जिकडे कालीचं मंदिर आहे त्या काली मंदिरी जाऊनच कालीपूजा होते. घरी गृहस्थ आश्रमामध्ये कालीपूजा तशी फार काही प्रचलित नाही आहे, कारण की ही देवता प्रकृती प्रधान आहे आणि त्याच्यामुळे ही पूजा जशी गृहस्थ आश्रमामध्ये करू शकतात, कारण की साधकासाठी किंवा भक्तासाठी ही जगन्माता आहे आणि मातेला घरात किंवा बाहेर असं पूजेचं असं काही नियम नाही. मात्र जे प्रचलित प्रथा आहे त्यानुसार कालीपूजा ही घराच्या बाहेर होते. मात्र लॉकडाऊन नसल्या कारणाने जर तुम्हाला घरी बाहेर करणं शक्य नसेल तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये जी देवी असेल, दुर्गा असो, अन्नपूर्णा असो, तिलाच तुम्ही काली स्वरूपात तिची उपासना या दिवशी तुम्ही नक्की करा. आणि ऋतुफल निवेदनाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आता आपल्याला माहीतच आहे की वैशाखातल्या या अंतप्रारंभी आणि ज्येष्ठातल्या प्रारंभ महिन्यात आपल्याला खूप ऋतुफळं सापडतात, जसे आंबा आहे, फणस आहे, धामणं, त्याच्यानंतर जे पण रानफळं असतात. ॲक्च्युली रानफळं देऊन, कारण की ही देवी प्रकृती प्रधान निसर्गाची देवता आहे. आपल्याला तुम्हाला माहीतच आहे की कालीचं जे स्वरूप आहे निसर्ग स्वरूप आहे. ती दिगवस्त्र आहे, त्याच्यानंतर मुंडमाला विभूषित आहे, मुक्त केशा म्हणजे स्वतंत्र स्वरूप, म्हणजे प्रकृती प्रधान स्वरूप आहे हिचं. आणि त्यामुळे हिची पूजा प्रकृती प्रधान स्वरूपानेच होती. आणि आपल्याला माहिती आहे की कालीपूजेमध्ये रक्त जवापुष्पाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणजे ज्याला आपण जास्वंदीचं फूल म्हणतो. हे कालीच्या पूजेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व त्या फुलाला आहे आणि त्याच फुलाने या देवतेची पूजा होते. रक्तचंदन, रक्तपुष्प, कुंकू, बिल्वपत्र हे कालिका पूजेमध्ये प्रधान जिन्नस मानलेले आहेत. बरोबरच कालीपूजेमध्ये तर या फलोहारणी अमावस्येच्या बाबतीत सांगताना शास्त्रात सांगितलेलंच आहे की ऋतुफल नैवेदनम कुर्येन शुभफुल प्राप्ती होती. म्हणजे ऋतुफळं जे पण ऋतूमध्ये आता जे पण फळं आहे, आंबा, केळी, चिकू, नारळ, जे पण फळं आपल्याला ताडगोळा असो किंवा जे पण ऋतुफळं आपल्याकडे उपलब्ध फळं आहेत ती फळं सर्व कालिका मातेला अर्पण करून ती फळं जर होम होत असेल तर त्या होमामध्ये सुद्धा त्या आहुत्याच्या स्वरूपात ती फळंच दिली जातात. नैवेद्यामध्ये सुद्धा वेगवेगळी प्रकारची फळं कापून तिच्यासमोर नैवेद्य सजवले जाते आणि नैवेद्य निवेदन केलं जाते. पूर्ण पूजा ही खरं तर शास्त्रोक्त पद्धतीने करणं गरजेचं आहे. आता कालीची पूजा अशी ज्यांना याविषयी ज्ञान नाही कालीपूजेविषयी त्यांनी न करणंच शास्त्रात सांगितलं की त्यांनी न करणंच बरोबर आहे. मात्र आपल्या शास्त्रात असंही आहे की जर आपण पूजा करणं आपल्याला अशक्य असेल किंवा ज्यांना त्याविषयी इतकं ज्ञान नसेल त्याने स्मरण मात्रेनं कामनापूर्ती हे आपलं शास्त्रवचनच आहे. त्याच्यामुळे जरी तुम्हाला पूजेचं विधान माहीत नसलं किंवा हे मंत्रतंत्र काही जाणत नसले तरी पण तुम्ही स्मरण मात्राने म्हणजे स्मरण करून त्या देवतेची उपासना, तुम्ही देवतेचं नाव घेतलं तरी तुम्हाला त्याचं फळ नक्कीच प्राप्त होईल. आणि फलहारणीविषयी सांगताना असं सांगितलेलं आहे की फलहारणी अमावस्या करण्याचं खरं कारण असं आहे की देवीच्या या उपासनेने शुभ फळाची प्राप्ती होते आणि जे पण अशुभ फळ आहे त्याला ती हरण करते, म्हणून तिला फलहारणी सांगितलेलं आहे. आणि या अमावस्येच्या दिवशी तिला खरं तर आपल्याला माहीतच आहे की कालीची पूजा ही प्रत्येक मासातल्या निश्चितकालीन अमावस्येला होत राहते. जे काली भक्त आहेत ते प्रत्येक मासातील अमावस्येला उपोषण करून कालिकेचे पूजन करतात. मात्र या जी वैशाखातली कृष्ण अमावस्या आहे त्याला फलहारणी अमावस्या म्हणून संबोधले आहे. आणि वेगळे फळं देऊन आणि संकल्प करताना देखील असं सांगितलं जातं की अशुभ फळ नाशार्थ शुभम फळ प्राप्तार्थ कालिका पूजन कुर्यात असं सांगितलं जातं. त्याच्यामुळे कालिका पूजा करण्याच्या पाठी या फलहारणीमध्ये सांगितलेलं की अशुभ फळाच्या नाशार्थ आणि शुभ फळाला प्राप्तीकरिता ही कालिकेची या जगन्मातेची उपासना आपल्याला शास्त्रकाराने सांगितली आहे. तर हे झालं फलहारणी अमावस्येला. त्याच्यामुळे फलहारणी अमावस्येच्या तिथीशास्त्रानुसार तिची पूजा निशिकाली याचा अर्थ मध्यरात्री व्यापी आहे. त्याच्यामुळे ही आपल्याला 21 तारखेलाच करायची आहे. 21 तारखेला म्हणजे गुरुवारी 21 मेला 2020 आपल्याला ही पूजा करायची आहे. फलहारणी अमावस्या त्या दिवशीच आहे. मात्र शनी जयंती आहे ती दुसऱ्या दिवशी आपल्याला सापडेल, कारण की जे शनी महाराजांची जी जयंती आहे की ती आपल्याला सापडते की मध्यान्हकालीन अमावस्येला, वैशाख कृष्ण अमावस्येला शनीचा जन्म झाला होता. तेच आपल्याला माहीतच आहेत की शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि छाया आणि संज्ञा या दोन पत्नी आहेत सूर्यदेवाला. आणि त्या छाया संज्ञातून जी छाया आहे त्या छायादेवीतूनच शनीचा जन्म झाला होता. त्याच्यामुळे आपल्याला माहीत असतं की प्रचलित जे शनीचं प्रणाम मंत्र आहे, नीलांजम समाभास रविपुत्र भीमाग्रजम छायामर्तंड संभूतम तन्न मामे शनीश्वरम, म्हणजे छाया अर्थ
सूर्यपत्नी छाया आणि मार्तंड ह्याचा अर्थ सूर्य, या सूर्य आणि छायापासून तो त्यांचा जन्म झाला होता. आणि या वैशाखातील कृष्ण अमावस्येला मध्यान्ह काळ याचा अर्थ 9:30 ते 1:30 या काळाला सकाळची जी 9:30 आणि दुपारचे 1:30 वाजेपर्यंत जो काळ असतो याला मध्यान्ह काळ सांगितलं आहे. आणि या मध्यान्ह काळी त्यांचा जन्म झाला होता, त्याच्यामुळे ती अमावस्ये त्या गणनानुसार ती अमावस्या आपल्याला शुक्रवार याचा अर्थ 22 तारखेला आपल्याला ती साजरी करायची आहे मध्यान्हकालीन अमावस्येला. आणि शनिपूजेच्या विधानामध्ये सांगितलेलंच आहे की शनिपूजा ही गृहामध्ये म्हणजे घरी वर्ज मानलेली आहे. आपल्याला माहीतच आहे, काही काहींना माहीत असेल, काही काहींना माहीत नसेल, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, शनिपूजा ही गृहस्थ आश्रमामध्ये शनी, राहू आणि केतू हे 3 ग्रह क्रूर ग्रह म्हणून ओळखले जातात आणि त्याच्यामुळे त्यांची पूजा गृहस्थ आश्रमामध्ये करणं वर्ज मानलेलं आहे. तर शनिपूजा आपल्याला प्रतिष्ठित विग्रहामध्ये अथवा सांगितलेलं आहे अश्वत्थम शमी मूलेन पूजयी, म्हणजे अश्वत्थ याचा अर्थ पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अथवा शमी वृक्षाच्या मुळाशी शनिपूजा करायला शास्त्र सांगतं. जर तुम्हाला प्रतिष्ठित विग्रह सापडला नाही तर प्रतिष्ठित विग्रह याचा अर्थ जिकडे प्राणप्रतिष्ठित मूर्ती आहे मंदिरामध्ये, शनी मंदिर असो किंवा नवग्रह मंदिर असो, तिकडे शनी, आता आजकाल बहुतेक गावांमध्ये, बहुतेक शहरांमध्ये शनी मंदिर निर्माण झालेले आहे, त्याच्यामुळे शनी मंदिर जाऊन खरं तर शनिपूजा सांगितलेली आहे. पण यावर्षी लॉकडाऊन असल्या कारणाने आपल्याला शनी मंदिरी जाऊन पूजा करणं शक्य नाही आहे. पण आपण, जसं मी तुम्हाला कालीपूजेचं पण सांगितलं की स्मरण मात्र कामनापूर्ती, तेच नियम किंवा तेच शास्त्र आपल्याला शनिपूजेच्या बाबतीत पण लागू होतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही घरी शनिपूजा जरी करू शकत नसेल तरी पण तुम्ही तुमच्या गृहदेवताकडे शनिदेवतेचं स्मरण करा मध्यान्ह काळी आणि तुम्हाला त्याचं फळ नक्कीच प्राप्त होईल. 7:30 असो किंवा काही पण जे पण ग्रहपीडा असो, ती निवारणाकरिता शनिपूजा खूप प्रभावी सांगितली आहे. आणि शनिपूजा जर तुम्हाला करणं शक्य असेल तर त्याचं विधान काय आहे ते देखील मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. तर ही पूजा गृही करणं वर्ज्य असून शनी मंदिरी किंवा पिंपळाच्या अथवा शमीच्या पारी जाऊन करणं शक्य आहे, किंवा सार्वजनिक स्वरूपामध्ये म्हणजे असं एकत्र येऊन सार्वजनिक स्वरूपात देखील शनिपूजा केली जाते. मात्र घरी करणे म्हणजे गृहस्थ आश्रमामध्ये ती पूजा वर्ज्य मानली आहे. आणि ही पूजा प्रदोषकाळी प्रशस्त सांगितली. प्रदोषकाळ याचा अर्थ सायंकाळ, ज्याला आपण सायंकाळ म्हणतो त्याला प्रदोषकाळ. प्रदोषकाळाची गणना अशी असते, साधारणतः संध्याकाळी 6:30 ते 8:30चा काळाला प्रदोषकाळ सांगितलं आहे. आणि त्या काळामध्ये आपण शनिपूजा करणं प्रशस्त आहे. आणि पूजा आपल्याला करायची असेल तर उपोषण करणं, म्हणजे त्या दिवशी उपोषण करून सायंकाळी शनी प्रतिमा किंवा नीलवर्ण शनिघट स्थापून शास्त्रीय विधानाने पूजा, होम, हवन, कर्मयुक्त पूजा आहे. पूजा अंती शनी महात्म्य स्तोत्र जाप केले जाते. या पूजेत नीलपुष्प, ज्याला अपराजिता पुष्प, गोकर्णाचं पुष्प, नीलवस्त्र, तेल, काळी उडीद, तिळाचे वडे, तिळाचे लाडू हे जिन्नस वापर करून ही पूजा केली जाते. तर हे असं असतं की ॲक्च्युली शनिपूजा जी होते त्या शनिपूजेच्या आपल्याला मला माहीतच आहे की शनी ग्रह किंवा शनी देवता ह्या नील आणि काळा हे 2 रंग आहेत, ते आकृष्ट करणारे रंग आहेत शनिदेवतेला. त्याच्यामुळे हे 2 रंगानेच जे जिन्नस आहेत, म्हणजे निळं फूल आहे, आपल्याला माहिती आहे काळं फूल उपलब्ध नसते पण निळं फूल एक उपलब्ध असलेला गोकर्ण आपल्या मराठीत सांगतात, शास्त्र आपल्या संस्कृतमध्ये त्याला अपराजिता पुष्प सांगितलेलं आहे. तर अपराजिता पुष्प किंवा गोकर्णाच्या फुलाने आपल्याला शनिपूजा करायची आहे सांगितलेलं आहे. ते प्रशस्त फूल आहे शनिपूजेकरिता. पण ते जर नसेल तर आपण कोणतंही आपलं रोजाचं फूल असो किंवा इतर फूल पण तुम्ही वाहू शकतात. मात्र निळं फुलाला अनन्यसाधारण महत्त्व सांगितलं. जसं कालीच्या पूजेत मी म्हटलं लाल फुलाला विशेष महत्त्व आहे, शंकराच्या पूजेत मंदार पुष्प किंवा श्वेत पुष्पांना महत्त्व आहे, तसं शनिपूजेमध्ये नील पुष्प, अपराजिता पुष्पाला सांगितलेलं आहे, महत्त्व सांगितलं आहे. आणि शनी घट जे स्थापना होते ते कलश स्थापना देखील शनीची निळ्या रंगाचं घट, म्हणजे ते जे आपण स्थापन करतो घट, मातीचं घट, ते देखील निळ्या रंगाचं असते. आणि म्हणजे निळ्या रंगाने रंगवलेल्या घटावर शनीचे घटस्थापना होते आणि त्याच्यावर आम्रपल्लव आणि श्रीफळ ठेवून त्याच्यावर निळ्या रंगाचे एक वस्त्र झाकून असं घटस्थापन करून शनिपूजा होते. आणि शनी प्रतिमा देखील खूप ठिकाणी होते शनिपूजा, की मातीची मूर्ती बनवून आणतात आणि त्याची प्राणप्रतिष्ठापूर्वक पूजा होते, घटस्थापनापूर्वक पूजा, प्राणप्रतिष्ठा, होम देखील होतो. आणि शनिपूजेमध्ये आपल्याला काळे तिळाचे लाडूला म्हणजे नैवेद्याच्या बाबतीत सांगितलेलं तिलेनं मिश्रितम नैवेद्यम मुख्यात, म्हणजे काळे तीळ जे आहेत
पांढरे तीळ नाही, काळे तीळ, गुळ, जसं आपण तीळ लाडू करतो संक्रांतीच्या वेळी तसेच करायचे, मात्र ते काळे तिळाचे करायचे. आणि त्याच्याबरोबर उडदाचे वडे देखील केले जातात. आणि असं जे म्हणजे उडीद, काळे तीळ असो किंवा तेल किंवा निळ्या रंगाचं फूल असो, वस्त्र असो, हे शनिग्रहाला आकृष्ट करणारे रंग आहेत किंवा जिन्नस आहेत. त्याच्यामुळे या सर्व गोष्टीने शनिपूजा करण्याने आपल्याला त्याचं फळ प्राप्त होते असं शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि शनी महात्म्य, शनी स्तोत्राचं पठण आहे केलं जाते. आपल्याला माहीत आहे की शनिदेवा, प्रत्येक देवतेचं एक एक वैशिष्ट्य, वेगळे वेगळे ध्यान आहेत, प्रणाम मंत्र आहेत, बीजमंत्र आहेत. त्याचा उपचार करून ज्यांना, जे जाणकार व्यक्ती आहेत, पुरोहित आहेत, त्यांना तुम्ही विचारून ही पूजा नक्कीच करू शकता. मात्र ही पूजा देखील मी जसं म्हटलं की ही पूजा गृहस्थ आश्रमात वर्ज्य मानली आहे, की शनीचं नैवेद्य देखील गृही बनवणं शक्य नाही. सांगितलं की बाहेरच ते बनवून बाहेरच पूजा करायची असते आणि तिकडेच विसर्जन करून मग घरी येऊन आपलं उपवास सोडायचा असतो असं देखील शास्त्रात सांगितलं आहे. त्याच्यामुळे त्या अनुसार शनिपूजा करा. जर घरी शनी मंदिरी जाणं आता लॉकडाऊनमुळे तर बिलकुलच शक्य नाही आहे. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की शनी म्हणजे पिंपळाच्या वृक्षाशी किंवा शमीच्या वृक्षात तुम्हाला जवळपास असेल तर जाऊन जरा दर्शन घेऊ शकता, तीळ अर्पण करू शकता, तिळाचा दिवा, धूप, दीप, गंध, पुष्प, पंचोपचार पूजा करून, नमस्कार करून पुन्हा घरी येऊन हातपाय धुवून तुम्ही तसं करू शकता. किंवा तेही शक्य नसेल तर घरीच थांबा, कोरोनामुळे बाहेर जाऊ नका, फक्त घरीच स्मरण करा शनीश्वराय नमः, शनीश्वराय नमः यानुसार स्मरण करा शनीश्वरांचं. आणि आजकाल तर यूट्यूबच्या माध्यमातून अनेक स्तोत्र, महात्म्य आपल्याला सापडतात, तर त्याचं देखील तुम्हाला पठण करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता, त्याचं तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होईल. तर कालीचं उपासना मात्र आपल्याला प्रत्येकाने अमावस्येच्या दिवशी म्हणजे या वैशाख कृष्ण अमावस्येला फलहारणी अमावस्येच्या माध्यमातून नक्की करावी. त्यांची भगवतीचं स्मरण करावं. काली काली महाकाली कालिके परमेश्वरी धर्मार्थ काम मोक्षदे देवी नारायणी नमस्तुते महिषगणी महामाये चामुंडे मुंड मालिनी आयु आरोग्य विजयम देही देहीम देवी नमस्तुते ओम. आणि तुम्हाला माहितीच आहे कालीमातेचं जे ध्यान मंत्र आहे त्यात सांगितलेलंच आहे की ध्यायतक, जे बृहत ध्यान पण आहे, करालावदनम घोर मुक्त केशी चतुर्भुजम कालिकाम दक्षिणम दिव्यमुंडमाला विभूषितम. जे बृहत ध्यान जरी माहीत नसलं तरी पण संक्षिप्त ध्यान जे आहे त्याचा वापर करून देखील तुम्ही करू शकतात. जे संक्षिप्त ध्यान आहे, शबारूढम महाघोरम द्रौष्ट्रवदनाम नीलवर्णम घनश्यामां चतुर्भुजधैत्यकाली महामाये त्रिनेत्रां बहुरूपिणी चतुर्भुज लोहजिह्वा पूर्णचंद्रनि भावना नील उत्पम दलम श्यामा शत्रुसंघविदारिणी नरमुंडम तथा खड्गम अभयम वरदम तथा निर्भयां रक्तवदनां द्रौष्ट्राणीं घोररूपिणी हाट्टहासरणा देवी सर्वेचा दिगंबरी शवासनस्थिता काली मुंडमाला विभूषिता इति द्वाता महाकाली धर्मार्थं कममोक्षदा. असं करून तुम्ही तिचं ध्यान करू शकतात. कालिकाचे प्रणाम मंत्राने प्रणाम करू शकतात. कालिकेचं जे बीजमंत्रयुक्त मूळ मंत्र आहे त्याचा देखील जप किंवा त्या बीजमंत्रानेच देवीची यथामिलित उपचार पूजा, पंचोपचार असं षोडशोपचारी पूजा अर्चना केली जाते. हे सर्व ज्यांना माहीत नाही आहे तंत्रमंत्र त्यांनी ह्याच्यात न पडता फक्त स्मरण मात्र एक मातेच्या स्वरूपात तिच्या चरणी लीन व्हा. या दिवशी नक्कीच तुमचं शुभ फळ ती तुम्हाला प्राप्त करेल आणि अशुभ फळाचं ती हरण करेल. अशी ही जगन्माता, ममतामयी ही जगन्माता आहे. त्या मातृभावाने, त्या मातृवात्सल्याच्या अपेक्षेने तिच्याजवळ जा. ती तुम्हाला नक्कीच तुमची कामना पूर्ण करेल. तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल आणि अशुभ फळाचं हरण ती फलहारिणी कालिका नक्कीच करेल. हीच त्या भगवती महाकालीच्या चरणी प्रार्थना. कालिका मातेचं जे स्वरूप आहे हे अत्यंत उग्र आहे आणि खरं तर खूप इतर हिंदू देवतांचा जर विचार केला तर हे जरी रूप आहे देवीचं हे खूप वेगळं आहे. आणि अनेकांच्या मनात प्रश्न असतात की ही देवी अशी का आहे. म्हणजे तिचं स्वरूप जर तुम्ही मुळात बघितलं तर ते नग्न अवस्थेत असतं, नील रंगाचं असतं, मुंडमाळ असते गळ्यामध्ये, नरमुंड एका हातात असते, 4 हात असतात आणि वरच्या हातामध्ये खड्ग असते, वरा अभय हस्त असतात आणि शंकराच्या हृदयावरती आरूढ असते. तर अनेकांच्या मनात खूप प्रश्न येतात की अशी ही देवी का आहे किंवा हे रूप देवीने का धारण केलं होतं. अनेकांना तर जे कॉमन मॅन थिंकिंग असते ती अशीच म्हणते की दैत्यांच्या संहारासाठी देवीने हे उग्र रूप धारण केलं होतं. पण त्यापाठी खरं तर हे जे रूप आहे, जे शास्त्रात वर्णन केलेलं आहे की या रूपानेच कालीची उपासना केली पाहिजे, तर त्यापाठी अनेक जसं
आध्यात्मिक शास्त्रामध्ये जसे सांगितलेले खूप कथा आहेत, त्यासोबतच ह्याच्यामध्ये खूप प्रतिकात्मक आहे. प्रत्येक हिंदू धर्मातील जेवढे पण देवी देवता आहेत ते प्रत्येक हिंदू धर्मातील देवी देवता हे प्रतिकात्मक स्वरूपात आहेत. ते आपल्याला काहीतरी शिकवत आहेत. तर हे कालिकेचं जे स्वरूप आहे हे देखील भरपूर काही शिकवतं. खरं तर सांगायला गेलं तर त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवता येईल नक्कीच, हे प्रतीक काय आहेत ते सांगण्यासाठी, किंवा ती कथा पण काय आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते सांगणं खरं तर खूप सोपं पडेल. मात्र तरी देखील मी तुम्हाला इन शॉर्ट आज सांगतो की कारण की कौतूहल निर्माण नक्कीच होऊ शकते की ज्या देवतेची आपण उपासना करणार आहोत ती देवता अशी का दिसते, तिने हातात हे धारण का केलं आहे, किंवा ती आपल्याला काय शिकवते. तर ते प्रतीके तुम्हाला मी इन शॉर्ट एक वाक्यात सांगतो. तर हे जे त्रिनेत्र आहेत देवीचे, हे अग्नितत्व, वायुतत्व आणि चंद्रतत्व म्हणजे सोमतत्वाला धरलेले म्हणून हे त्रिनेत्र असतात. लोलहो जिव्हा, हे जी देवीची आपल्याला माहिती आहे की कालीमाता ही जीभ बाहेर काढून असते आणि त्याच्यावर हे दात असतात. तर हे का असतात तर सांगितलेले आहेत, हे जे लाल रंगाची जीभ आहे हे रक्तवर्ण म्हणजे रजोगुणाचं प्रतीक आहे, रजोगुण याचं प्रतीक आहे. आणि हे जे सफेद दात आहेत हे सत्वगुणाचं प्रतीक आहे, म्हणजे रजोगुणावर सत्वगुणाचा कंट्रोल असावा हे ती आपल्याला शिकवते. की रजोगुणी इतकं देखील वाढू नये किंवा राजसिक भाव इतकाही वाढू नये की त्याच्यावर आपला कंट्रोल नसेल, म्हणून हे सत्वगुणायुक्त दाताने ती रजगुणावर कंट्रोल आणते, म्हणून हे तिची लोलहो जिव्हा आहे. त्यासोबतच ही मुक्तकेशा का आहे, देवीच्या ध्यानमंत्रात सांगितलेलं की मुक्तकेशी चतुर्भुजम. तर मुक्तकेशी याकरिता आहे की ती स्वतंत्र आहे, तिच्यावर कोणाचीही बंधने नाही. आपल्याला माहीतच आहे की दक्षिणा कालिका असो किंवा ही जी देवी आहे ही प्रकृती प्रधान आहे, म्हणजे निसर्गाचं हे स्वतंत्र स्वरूप आहे. निसर्गावर कोणाचाही ताबा नसतो, मनुष्य जीवनाचा देखील नाही, आकाशतत्वाचा नाही, देवी देवतांचा देखील नाही. म्हणून ही निसर्गावर ही निसर्ग स्वरूपिणी, ही प्रकृती प्रधान रूपिणी देवी आहे, प्रकृतीमुळे प्रकृती आहे, त्याच्यामुळे ही स्वतंत्र आहे. म्हणून तिने आपले केस मोकळे ठेवलेले आहेत की मी स्वतंत्र आहे, दाखवते ती. त्याबरोबरच ही चतुर्भुज हे 4 दिक म्हणजे 4 दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, त्याचे प्रतीक आहेत. किंवा काहीकांच्या मते धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4ही पुरुषार्थाला ती प्रदान करते, म्हणून हे जे 4 दिक आहेत. त्यासोबतच हे जे कापलेलं नरमुंड आहे हे अज्ञानाचं प्रतीक आहे, की मनुष्याची मती ही त्याच्या मस्तकामध्ये असते, म्हणून ही नरमुंड रूपी अज्ञानाला स्वरूप हातात धरते. आणि कापते कशी अज्ञानाला तर ज्ञानरूपी खडगाने. खडग जे आहे ते ज्ञानाचं प्रतीक आहे. तर ह्याला धर्मपाल देखील सांगतात. संस्कृतमध्ये खडगाचं दुसरं नाव धर्मपाल आहे. त्याच्यामुळे अज्ञानरूपी मस्तकाला, अज्ञानरूपी मतीला ती ज्ञानरूपी खडगाने छेदन करते, म्हणून तिने हातात खडग धरलेला आहे. आणि वरा अभय म्हणजे आपल्या भक्तांना ती सदैव वर प्रदान करते आणि अभय प्रदान करते, त्यांचं संरक्षण करते, म्हणून हे वरा अभय तिच्या उजव्या हातात धरलेला आहे आणि डाव्या हातामध्ये तिने खडगमुंड धारण केलं आहे. ही जी मुंडमाळा आहे त्याची संख्या शास्त्रात सांगितलेली आहे की ती म्हणजे 50 नरमुंडांची माळा ती घालते. तर ते 50 नरमुंड माळा हे वर्णमालेचे प्रतीक आहेत. आपल्याला माहितीच आहे संस्कृतमध्ये जी वर्णमाला आहे त्याची संख्या ही 50 आहे, त्याच्यामुळे हे वर्णमालेचं प्रतीक आहे. तिने आपल्या गळ्यामध्ये वर्णमाला रूपी मुंडमाळा घातलेली आहे. त्यासोबत नग्नदेह ह्याचा अर्थ असा आहे की ती